100 चौकात अगरवालची पोरं पैसेवाले. श्रीमंती हा नियम नाहीये, खिशात पैसे हा नियम आहे. तर ते पैसे श्रीमंताच्या खिशात असले पाहिजे असं नाहीये. गुंडाच्याही खिशात त्याच्यापेक्षा जास्त पैसे आहेत. म्हणजे गुंड सुद्धा ह्याच पद्धतीने पुण्यात 100 चौकात जगतायत. मगाशी काही तुम्ही बोललेले एकच वाक्य मला एकदम मार्मिक वाटलं. 5 वाजेपर्यंत पब चालू ठेवायला संमती कोणी दिली त्याचं काय? त्यांनी 5 वाजेपर्यंत पब चालू ठेवून दिला नसता ही 2 माणसं जगली असती. 36 पब बंद केलेत या आठवड्यामध्ये. 36 ते टेरेसवर करतात ना हॉटेल. झगडे साहेब, मी 28 वर्ष महापालिकेत असताना एकाही हॉटेलला टेरेसवर परवानगी नाही. एकाही हॉटेलला. ज्याला तळ मजल्याला हॉटेल करायचं आहे त्याच्या बिल्डरनी बांधकाम नकाशामध्ये खाली हॉटेल दाखवलं तरच त्याला हॉटेलला परवानगी मिळते. आत्ता हात जोडून विनंती करतो, पुण्यात 70% हॉटेलला पोलिसांची परवानगी नाही, महापालिकेच्या आरोग्याचा परवाना सुद्धा नाहीये. 70% अनबिलिव्हेबल आहे. झगडे साहेब, आता तुम्ही इथून बाहेर गेले की तुम्हाला होल्डिंग दिसत. महापालिकाला आयुक्ताला माहीत नाही होल्डिंगला परवानगी कुणी दिली, किती दिली, कधी दिली माहीत नाही. नगरसेवकाला माहीत नाही, महापौराला माहीत नाही. त्या भागातल्या इन्स्पेक्टरलाच फक्त माहीत असतं. त्या भागातल्या इन्स्पेक्टरला माहीत होतं त्या भिंडेनी होल्डिंग 40/40च्या ऐवजी 120/120 केलं. त्याला काय नाही सस्पेंड करत. त्या भिंडेच्याच मागं काय हातपाय घेऊन लागले आपण वेळेसारखे. माझी हात जोडून विनंती, आता डेथ सर्टिफिकेट पाहिजे महापालिकेत तर 100 रुपये लागतात. तुमचा फ्लॅट तुमच्या नावावर महापालिकेत करून घ्यायचा असेल तर 4,500 रुपये लागतात. तुमचं लाईट मीटर महापालिकेकडनं MSEB कडनं तुमच्या नावावर करून घ्यायचं असेल 2,500 रुपये लागतात. स्क्वेअर फुटावर पैसे घेतले जातात. कोण काय करते? आता पुण्यातल्या 7,000 ते 8,000 पानाच्या दुकानात गुटखा मिळतो, मावा मिळतो. प्रत्येक पानवाला पोलिसाला रोज रात्री 100-200 रुपये देतो. मी हे सगळं बोलायला जाय, मी डॉक्टरला सांगितलं होतं 4 पोलीस मला पाठी झाले, 4 चांगले वकील फक्त मला मदतीला द्या, मला अटक करून येणार. मी काय झालं? मी पण घाबरलेल्या माणसांपैकी एक आहे. अख्खी यंत्रणा नाचलेली आहे. अख्ख्या पुण्यातून महाबळेश्वरला जा, 3 ठिकाणी तुम्हाला पोलिसांना पैसे द्यावे लागतात पिवळी नंबर प्लेट बघून. 3 ठिकाणी. आणि इथला मोटारीचा मालक त्या ड्रायव्हरला ते पैसे देतोच. इतकं सगळं वाटलं रस्त्यावर चौकात करून ठेवलेलं आहे. म्हणून 31 तारखेला आम्ही एक परिसंवाद घेतला आहे. महाराष्ट्राचं वाटुळं झालंय, दुरुस्त करायचं का? MIDC मध्ये एक बांधकाम करायचं, वाळू माफियाकडनं वाळू घ्यावी लागती, मुरुम गुंडाकडनं घ्यावा लागतो, रंग मारायचं काम गुंडाला द्यावं लागतं. 100% गुंडगिरीशिवाय एकही कारखाना महाराष्ट्रात आता चालत नाहीये. माझ्यावर चला, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. एक्साईज साहेब, तुम्ही माझ्यावर रागवायचं नाही, मी फक्त फॅक्ट सांगतो. एक परवाना तुम्हाला दाखवतो. त्यांनी परमिट मागितलं, 3 वेळा त्याला मंदिराच्या शेजारी आहे म्हणून नाकारलं. 4थ्यांदा एजंट आला, 10 लाख रुपये देऊन गेला आणि त्याला परमिट मिळालं. मी देतो तुम्हाला. सगळे हे वाटलं त्या भागातल्या इन्स्पेक्टरनी केलं. महापालिका आयुक्ताला सुद्धा माहीत नसतं की या हॉटेलला परवानगी आहे का. आरोग्य प्रमुखालाही माहीत नसतं. तिथल्या आमच्या आरोग्य निरीक्षकाला माहीत असतं, तो हप्ता घेत असतो. त्याची गटंडी धरा, तुम्हाला हे सगळे अगरवाल झोपलेले दिसतील. आणि म्हणून सरळ आता अटॅक करा. आता मुळमुळीत अटॅक करायचे दिवस गेले बाबांनो. फार हाताबाहेर केस गेलेली आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, याच्या समारोप करताना यावर मतदान करा. काय द्यायचं की काय द्यायचं आणि काय द्यायचं या बाजूने मतदान केलं ना तर ती मोठी बातमी झाली पाहिजे की पुणेकरांना वाटतं हे काय द्यायचं राज्य आहे. मी यांना सांगितलं, टिळक पुतळ्यापाशी मी एक मतदान घेतो. पोलीस पैसे खातात, मतदान होय किंवा नाही वर शिक्का मारा. बघा 100 पैकी किती लोक काय मतदान करतात. मी नारायणगावात एका कॉलेजमध्ये मला बोलवलं होतं. मी तिथं गेलो होतो आणि तिथं मी पोलीस सगळ्या मुली आणि मुलांच्या समोर बोललं,
त्या आपल्या महाराष्ट्रातले पोलीस पैसे खात नाही. माझ्याशी सहमत असतं त्यांनी हात वर करा. एकाने पण हात नाही वर. 1/7/12 उतारा, 1/7/12 उतारा 50,000 रुपये दिल्याशिवाय होत नाही. 50,000 रुपये दिल्याशिवाय होत नाही. म्हणजे अशी जागाच नाही की जिथं पैसे मागितले जात नाही. आणि म्हणून आता मला असं वाटतं आमच्या पाठीशी जर 4-5 चांगले वकील उभे राहिले. आम्ही आज मी लढायला भक्कम मी वय 75 आहे, पण मी यांना फाडून खाईन. फक्त लोकांनी भक्कमपणाने पाठी. आणि आता पुणेकरांची फार अपेक्षा ठेवू नका. आणि का मारून दमलो. येत नाही पुणेकर. सगळे स्वतःच्या घरात खुश एक आनंदाचे. ज्याला कुत्रं चावतो ना तोच बॉम्ब मारतो. आणि ज्याला चावत नाही ना तो कुत्र्याबद्दल सहानुभूती दाखवते. ही माझ्या आणि तुमच्या पुण्याची परिस्थिती झालेली आहे. म्हणून याला दुरुस्त करायचं असेल तर तुमच्या माझ्यासारख्या 10-20 लोकांनी एकत्र येऊन प्रशासनाला उद्ध्वस्त करायला शिकलं पाहिजे. जो इन्स्पेक्टर पैसे खातो त्याला सस्पेंड करा. फार त्या आयुक्तांच्या नादी लागू नका. तो वरच्या लेवलनी काय करत असेल त्याशी आपल्याला घेणं देणं नाही. खालच्या लेवलचं सगळं वाटलं पोलीस करते. पोलीस कमिशनर करत नाही. त्या इन्स्पेक्टरला हप्ते हे तुम्हाला आत्ता करा माझ्याबरोबर. आत्ता तुम्हाला गांजा बार चरण बार सगळे हिंजवडीपासून कुठं माहिती दाखवतो. ते कुठलं चालतं. ते कुणाला पैसे दिले जातात. 100% करप्शनच्या विळख्यात महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं आहे. दुरुस्त करायचं असेल काही लोकांनी एकत्र या. थँक्यू.